बिग बॉसच्या घरात एक अशी कंटेस्टंट आहे जी कॅमेरासाठी अभिनय करत नाही. ती जशी बाहेर आहे तशीच आत आहे. बिग बॉसच्या घरात पहिलीच एंट्री घेते आणि लगेच सगळ्यांना म्हणते, मी इथे आले आहे आणि मी माझ्या नियमांनुसारच खेळणार. कोणी तिला स्ट्रॉंग वुमन म्हणतं, कोणी भांडखोर. पण एक गोष्ट नक्की, दीपाली सय्यदला कोणी इग्नोर करूच शकत नाही. आज आपण बघणार आहोत लावणीच्या स्टेजवरून थेट बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचलेल्या दीपाली सय्यदची पूर्ण स्टोरी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला तिची पूर्ण स्टोरी सांगणार आहे, जी तुम्हाला कोणीच सांगणार नाही, अगदी जन्मापासून ते आजच्या व्हायरल मोमेंट्सपर्यंत. दीपालीचा जन्म झाला 1 एप्रिल 1978ला बिहारमध्ये. हो, 1 एप्रिल. एप्रिल फूलचा दिवस. पण तिचं आयुष्य काही फूल नाही, अगदी रिअल आणि स्ट्रगलफुल आहे. मुंबईत आली, फाईन आर्ट्सची पदवी घेतली आणि बालपणापासून डान्स आणि ॲक्टिंगची क्रेज. दीपालीनं तर लावणी डान्सला आपलं करिअर बनवलं. तिची स्टाईल पारंपरिक मराठी, ऊर्जावान, जसं स्टेजवरील राणी. 2004 मध्ये चतुर नवरा चिकणी बायकोमधून डेब्यू आणि मग जत्रा, ह्याला गाड रे त्याला गाडमधलं इन गाणं ते ऐकलंय का? त्या गाण्यानं तिला स्टार बनवलं. इतर सिनेमे चष्मे बहादर, संभा आजचा छावा, सासर माझे दैवत आणि आता 2025चा म्हणजे वाघाचे पंजे. ती फक्त ॲक्टर नाही, लेखिका, प्रोड्युसरही आहे. आणि राजकारण 2014 मध्ये आम आदमी पार्टीकडून अहमदनगरमधून लोकसभा लढली, हरली. पण तिची ठाम मतं आणि सामाजिक कामं, जसं महिलांच्या हक्कांसाठी, ते कमाल आहे. मला वाटतं अशी बाई राजकारणात असती तर कदाचित बदल घडवला असता. पण हे माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगा. पण तिची स्टोरी इथे थांबली नाही. 2008 मध्ये जहांगीर आलमगीर सय्यद उर्फ बॉबी खानशी लग्न झालं. नाव झालं दीपाली जहांगीर सय्यद, कधी सोफिया सय्यद. इंटरफेथ लग्न आणि अर्थातच ट्रोलिंग. पण दीपालीचा स्वभाव माहीत आहे. लोक काय म्हणतील ह्यापेक्षा मी काय ठरवलंय हे तिला महत्त्वाचं. मुंबईत राहते, कुटुंबाबद्दल फार बोलत नाही, पण संतुलन राखते. नुकतंच एक दुःखद बातमी, तिच्या सासूबाईंचं निधन झालं आणि बिग बॉसच्या घरात असल्यामुळे तिच्यापासून लपवलं. आता हे ऐकून हसू येत नाही, पण कल्पना करा, घरात ड्रामा चालू असताना बाहेर असं घडतं. आयुष्य हे असं असतं ना, अनप्रिडिक्टेबल. बिग बॉसची स्टोरी तर अगदी मसालेदार. 11 जानेवारी 2026ला सुरू झालेल्या सीझन 6 मध्ये पहिली स्पर्धक म्हणून एंट्री. थीम हेल अँड हेवन. आणि दीपाली घरात गेल्यावर लोकांना वाटलं शांत असेल, पण 2 दिवसातच कळलं, ही शांत नाही, ही सरळ बोलणारी आहे. बोल्ड, आत्मविश्वासी, निर्भीड. तिचं कॅरेक्टर ग्रेसफुल पण स्ट्रॉंग, जसं एखादी बॉस लेडी. पण कधी कधी ओव्हरबेअरिंग वाटते. हे मी म्हणतो कारण मी स्वतः शो बघतो. बिग बॉसमधील व्हायरल किस्से. पहिला, राधा पाटील सोबत लावणी वाद. दीपाली म्हणाली, बार डान्सरला लावणी म्हणता? राधा रडली, घर हादरलं. दुसरा, रूपचितासोबत फाईट, थप्पड मारल्याचा आरोप. तिसरा, तन्वी कोलटेसोबत घर कामावरून भांडण आणि विशाल कोटियनसोबत मिस्टर इंडिया टास्कमध्ये आर्ग्युमेंट. किचनमध्ये नियम, टास्कमध्ये आक्रमक आणि कुणी खोटं बोललं तर सरळ तोंडावर. तिचे वाद झाले, मोठे झाले. लावणीवरून वाद, घरकामावरून वाद, नॉमिनेशनवरून वाद. काहींना ती डॉमिनेटिंग वाटली, पण अनेकांना ती खरी वाटली. एक गोष्ट मात्र लोकांना जाणवली, ती कॅमेऱ्यासाठी रडत नाही. जेव्हा ती तिच्या संघर्षाबद्दल बोलते तेव्हा ते ॲक्टिंग वाटत नाही. म्हणूनच तिचे हेटर्सही तिचे एपिसोड पाहतात. 7 नामांकनापैकी 5 वेळा नामांकित, पण तरीही सध्या ती घरात आहे, यावरून तिची लोकप्रियता दिसून येते. नेटवर्थ 8 ते 12 कोटी. चित्रपट, शो, ब्रँड्समधून. ती प्रेरणादायी आहे, कारण स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचली. खरं सांगायचं तर बिग बॉसमध्ये 2 प्रकारचे लोक असतात. एक गेम खेळतात आणि दुसरे स्वतःसारखे राहतात. दीपाली दुसऱ्या प्रकारातली आहे. ती जिंकली किंवा नाही जिंकली, पण सीझन संपल्यावर लोकांना आठवणारे जे कंटेस्टंट असतील त्यात तिचं नाव नक्की येईल. दीपाली सय्यद. शेवटी दीपाली सय्यद ही एक अस्सल मराठी वुमन पॉवर आहे. नाच, ॲक्टिंग, राजकारण सगळं हाताळते. तुम्हाला आवडली का ही स्टोरी? कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मजेदार स्टोरीज मी रोज आणतो. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणे नेक्स्ट व्हिडिओ मिस होणार नाही. भेटू पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.